नमस्कार मंडळी, सोनालीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हळद दूध. हळद दूध बनवताना भरपूर गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, कारण गूळ जास्त झालं तर दूध फुटण्याची पण शक्यता असते. त्यामुळे मी ट्रिक्स अँड टिप्स सांगते, त्या फॉलो करा. मी इथे ओवा, थोडीशी दालचिनी, आलं, 3 लवंगा आणि 2 मिरे, थोडीशी हळद, दूध, गूळ आणि 3 वेलदोडे, ह्या सर्व वस्तू आपण बारीक करून घेऊ. अशा प्रकारे बारीक करायचं आहे. मी इथे 1.5 कप दूध घेतलेला आहे. दूध पातेल्यात टाकल्यानंतर त्यात हळद टाकावी. कुटून घेतलेला पूर्ण साहित्य त्यात टाकून द्यावं. दूध व्यवस्थित उकळून घ्या. उकळल्यानंतर त्याच्यावर साय आली तरी चालेल. व्यवस्थित उकळून घ्या. दहा ते 15 मिनिटं उकळून द्यायचंय दूध आपल्याला. त्यानंतर दूध गॅसवरून थोडंसं बाजूला घेऊन त्यात गूळ टाकून द्यायचा. गूळ टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे गूळ त्या दुधात व्यवस्थित मिक्स होईल. आणि तयार आहे आपली दूध हळद. तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.